नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. तुमच्याही मुला मुलींच्या लग्नामध्ये वारंवार अडथळे येत आहेत का? लाख प्रयत्न करूनही योग्य स्थळ मिळत नाहीये का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत केळीच्या झाडाचा एक अत्यंत प्रभावी उपाय. आणि श्रावण महिन्यातील गुरुवारच्या किंवा कोणत्याही गुरुवारी केळीच्या झाडाचा उपाय करायचा आहे. तो कसा करायचा आहे, कोणती वस्तू केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहे, त्यामागचे धार्मिक महत्त्व काय आहे आणि हा उपाय करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. मंडळी, श्रावण महिन्यातील गुरुवारी किंवा कोणत्याही शुभ गुरुवारी मुलांच्या किंवा मुलीच्या अविवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आणि लवकर लग्न जुळण्यासाठी केळीच्या झाडाचा हा अत्यंत प्रभावी आणि पारंपरिक उपाय केला जातो. उपाय इतका प्रभावी आहे की बऱ्याच जणांचं लग्न देखील ठरलेलं आहे. तर तुमच्या मनात श्रद्धा आणि विश्वास असायला हवे. श्रद्धापूर्वक तुम्ही जर हा उपाय केला तर बघा, 6 महिन्याच्या आतमध्ये मुलांचं लग्न हे ठरलेलं असेल. तर मंडळी, आता आपण पाहू या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. तर आपल्याला एक पिंपळाचं पान लागणार आहे. तसेच आपल्याला एक हळकुंड घ्यायचं आहे, लेकूरवाळं हळकुंड घ्यायचं आहे. थोडीशी चणा डाळ, गूळ घ्यायचा आहे. पिवळी मोहरी आहे तर ती देखील थोडीशी घ्यायची आहे. पिवळं फूल एक घ्यायचं आहे. एक पिवळ्या कलरचा कापड आपल्याला घ्यायचा आहे. एक तुपाचा दिवा, अगरबत्ती लागणार आहे. बस एवढंच साहित्य आपल्याला ह्या उपायासाठी लागणार आहे. उपाय खूप साधा सोपा आहे, परंतु अत्यंत महत्त्वाचा हा उपाय आहे. या उपायाने मुलांचं लग्न ठरलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, हा उपाय कोणी करावा? तर बघा, हा उपाय स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो, तर मग हा उपाय मुलाच्या आईने केला तरी देखील चालेल, वहिनीने केला, बहिणीने केला तरी देखील चालेल. घरातील कोणत्याही सदस्याने मुलांच्या लग्नासाठी हा उपाय करायचा आहे, श्रद्धापूर्वक करायचा आहे. तसेच बघा, तुम्ही गुरुवारी हा उपाय करणार असाल त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजे तुम्ही हा उपाय सकाळी देखील करू शकता किंवा संध्याकाळी देखील करू शकता. तुम्हाला जेव्हा शक्य होईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे. जर सकाळी करणार असाल तर सकाळी देखील तुम्हाला स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे. शक्य असेल तर पिवळे कपडे हे आवर्जून घालायचे आहेत. हा उपाय स्वतः मुलगा करत असेल किंवा मुलगी करत असेल तर त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. थोडंसं तुम्ही इत्र टाकायचं आहे. यामुळे मुलांच्या कुंडलीत गुरुग्रह आणि शुक्रग्रह हे स्ट्रॉंग होत असतात. हळद आणि अत्तर असतो तर तो मिक्स करायचा आहे आणि मुलांनी किंवा मुलींनी स्वतःच्या कपाळाला एक टिपका लावायचा आहे, एक नाभीला लावायचा आहे आणि एक कंठाला लावायचा आहे. यामुळे कुंडलीमध्ये गुरु ग्रह स्ट्रॉंग होतो आणि शुक्रग्रह देखील स्ट्रॉंग होतो, कारण लग्नामध्ये हे दोन्ही ग्रह खूप महत्त्वाचे असतात आणि या दोन्ही ग्रहांना आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे. म्हणून आपल्याला हे सर्व करायचं आहे. तर मग बघा, आईने काय करायचं आहे की आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहे, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी, गणपती बाप्पा आहे, तर तुम्हाला प्रथम तिथे तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्या देवघरातील जे देवी देवता आहेत त्यांना प्रार्थना करायची आहे की मी हा जो उपाय माझ्या मुलांच्या लग्नासाठी करत आहे, माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत, ग्रहदोष आहेत, पितृदोष आहे, नजर दोष आहे किंवा राहू केतू शनीची काही साडेसाती असेल तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने बोलायचं आहे. मी जो हा उपाय करत आहे तर तो उपाय माझा यशस्वी व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. नंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला पिंपळाचं पान आहे तर ते स्वच्छ धुवायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे. तुम्हाला थोडंसं गंगाजल त्या पानावरती शिंपडायचं आहे आणि तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तुम्हाला त्या पानावरती मुलाचं नाव लिहायचं आहे. मुलीचं नाव असेल तर ते तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे. तुम्ही एखादा हिरवा पेन घ्यायचा आहे आणि त्या पेनाच्या साहाय्याने तुम्हाला मुलांचं नाव त्या पानावरती लिहायचं आहे. त्याच्यानंतर एक पिवळा कापड आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यावरती थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो पिवळा कापड आहे त्याच्यावरती गंगाजल शिंपडायचं आहे आणि मग तुम्हाला याच्यामध्ये प्रथम जे पान आहे, पिंपळाचं पान ठेवायचं आहे. त्याच्यावरती थोडी चणा डाळ ठेवायची, गूळ ठेवायचं आहे, तसेच पिवळी मोहरी ठेवायची आहे. एक केळ आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे. फुलं ठेवायची आहेत, पिवळी फुलं असतील ती ठेवायची आहेत. मग हे सर्व आपल्याला बांधून घ्यायचं आहे. त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि जो कलाव्याचा धागा असतो त्या धाग्याने हे आपल्याला बांधून घ्यायचं आहे.
एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे, अगरबत्ती घ्यायची आहे, हळद कुंकू घ्यायचं आहे, फुलं घ्यायची आहेत आणि तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे. तुमच्या जवळपास कुठे केळीचं झाड असेल तर तिथे जायचं आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई आमच्या जवळपास कुठे केळीचं झाड नाही आहे. तर मग तुम्ही बघा मंदिरामध्ये केळीचं झाड कोणत्या ना कोणत्या मंदिरामध्ये केळीचं झाडे असतं. तर मग तुम्ही मंदिराच्या तिथे केलेली पूजा तर अतिशय उत्तम आहे. तिथे देखील जाऊन तुम्ही ही पूजा करू शकता. जर केळीचं झाड नसेल तर मग तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा केली तरी देखील चालेल. कारण केळीच्या झाडाला खूप महत्त्व आहे. केळीचं झाड हे देवगुरु बृहस्पती आणि भगवान विष्णू यांचे प्रतीक मानले जातात. विवाह कार्यात गुरु ग्रह हा प्रमुख कारक मानला जातो. त्यामुळे केळीच्या झाडाची पूजा केल्यास पत्रिकेतील गुरुदोष दूर होतो. ज्या मुलामुलींच्या विवाहात वारंवार बाधा येत असतात किंवा स्थळ जुळण्यात अडचणी येतात त्यांच्यासाठी या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानली जाते. म्हणून केळीच्या झाडाची पूजा केल्याने आणि नियमित पाणी दिल्याने वैवाहिक जीवन सुखमय, समृद्धी आणि आनंदी राहते. केळीच्या झाडामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते, जी विवाहासारख्या शुभ कार्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यास मदत करते. श्री हरी विष्णूंचा वास केळीच्या झाडामध्ये असतो. मग तुम्हाला काय करायचं आहे की जी पोटली आपण बनवलेली आहे तर ती घ्यायची, एक तुपाचा दिवा घ्यायचा, अगरबत्ती घ्यायची आहे, फुलं घ्यायची आहेत आणि तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की प्रथम तुम्हाला तिथे तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्तीने केळीच्या झाडाची पूजा करायची आहे, हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. तुम्हाला शक्य असेल तर केळीच्या झाडाला तुम्ही 3 किंवा 7 वेळा प्रदक्षिणा देखील घालायची आहे आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे मुलांच्या लग्नासाठी. त्यानंतर जी आपण पोटली बनवून आणलेली आहे घरून तर ती तुम्हाला केळीच्या झाडाला बांधायची आहे. पोटली बांधता वेळेस तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत, ग्रह दोष, नजर दोष, राहू केतू शनीचे काही साडेसाती किंवा अन्य काही दोष असतील तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला केळीच्या झाडाला प्रार्थना करायची आहे. असं बोलायचं आहे, हे बृहस्पती देव आणि भगवान विष्णू, माझ्या मुलीचा विवाह मार्गातील सर्व अडथळे दूर करून लवकरच उत्तम स्थळ मिळू दे अशी कृपा करा असं तुम्हाला बोलायचं आहे. पहा, हा उपाय इतका प्रभावी आणि चमत्कारी आहे की हा उपाय केल्याने मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. म्हणजे 1.25 महिन्याच्या आतमध्येच मुलांचं लग्न ठरेल. 21 दिवसामध्ये मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होतील. असंख्य लोकांना आलेला अनुभव सिद्ध हा उपाय आहे. हा उपाय करताना केळीच्या फळाचे म्हणजे केळीचे सेवन आपल्याला करायचे नाही, कारण या दिवशी केळीच्या झाडाची आपण पूजा केलेली आहे, म्हणून या दिवशी आपण केळी खायची नाहीत. हा उपाय सलग तुम्हाला 5 किंवा 7 गुरुवारी केल्यास लवकरच सकारात्मक फळ मिळते. बघा, जेव्हा आपण हा उपाय करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला 7 दिवस रोज केळीच्या झाडाजवळ जायचं आहे आणि आपण जी पोटली बांधलेली आहे तर ती पाहायची आहे की ती तिथे आहे का नाही, का कोणी काढून टाकलेली आहे असं तुम्हाला पाहायचं आहे. 7 दिवस तुम्हाला नीट लक्ष ठेवायचं आहे. उपाय करताना आणि उपाय झाल्यानंतर दिवसभर घरातील आणि मनाची शुद्धता ठेवावी. शक्यतो सात्विक आहाराचे पालन करावे. हा उपाय फक्त एकाच गुरुवारी न करता कमीत कमी 5 किंवा 7 गुरुवारी सलग करावा लागतो. मध्येच कोणताही गुरुवार खंडित होऊ नये याची काळजी घ्यावी. जर चुकून खंडित झाला तर पुन्हा नवीन गुरुवार 5 किंवा 7 दिवसाचे चक्र सुरू ठेवावे. घरातील महिलांनी किंवा मुलींनी मासिक धर्म सुरू असताना हा उपाय करू नये किंवा केळीच्या झाडाला स्पर्श करू नये. अशा दिवसात तो गुरुवार सोडून द्यावा आणि शुद्ध झाल्यानंतर पुढील गुरुवारी हा उपाय पुन्हा चालू ठेवावा. केळीच्या झाडाची पूजा करताना किंवा त्यावर धागा, हळद लावत असताना झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. झाडाची योग्य ती आदरातिथ्याने पूजा करावी. हळद ही गुरु बृहस्पती ग्रहाशी संबंधित आहे. गुरु हा विवाह आणि सौभाग्याचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे हळदीचा वापर केल्यास पत्रिकेतील गुरुदोष किंवा विवाहातील अडथळे दूर होण्यास मदत होते. तसेच गुरुवारी कोणत्याही गरजू व्यक्तीला पिवळ्या रंगाच्या वस्तूचे दान करायचे आहे. चणा डाळ, पिवळी मिठाई किंवा हळदीचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाईल. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही यापैकी कोणतीही एखादी वस्तू ही दान करायची आहे. यामुळे कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव देखील कमी होत असतो. मुलांनी काय करायचं आहे की सकाळी उठल्यानंतर एक तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी
ठेवायचा आहे. चिमूटभर हळद आणि पिवळे फूल टाकावे. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यामुळे मान सन्मान वाढतो आणि उत्तम फळ मिळण्यास मदत होते. बघा, कोणताही उपाय करताना श्रद्धा आणि सातत्य खूप महत्त्वाचे असते. मंडळी, श्रावण गुरुवारी किंवा कोणत्याही गुरुवारी केळीच्या झाडाचा हा उपाय तुम्ही श्रद्धापूर्वक केला आणि सांगितलेले पथ्य पाळले तर नक्कीच विवाहातील अडथळे दूर होण्यास मदत होईल. मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. मनात काही प्रश्न असतील तर तेही मला विचारू शकता. व्हिडिओला लाईक आणि ज्यांच्या लग्नाची अडचण आहे अशा गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या ओळखीच्या ज्या मित्रमैत्रिणीच्या किंवा मुलामुलींच्या लग्नात अडथळे येत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. अशीच उपयुक्त माहिती आणि धार्मिक उपायांबद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय हरी विठ्ठल.